नमस्कार, मी सुप्रिया एसरे स्पर्धा परीक्षा संघर्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। थंबनेल बघून सगळ्यांना समजलंच असेल आज आपण कोणत्या टॉपिकवर बोलणार आहोत। दोन महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि म्हणजे मला मान्य आहे मी खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवते। ऍक्च्युअली हा व्हिडिओ गेल्या 5-6 दिवसापूर्वीच बनायला पाहिजे होता आणि ही इन्फॉर्मेशन 5-6 दिवसापूर्वी तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे होती, पण ठीक आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल मे बी किंवा नसेल तर मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी जर कोणी नवीन असाल या व्हिडिओ म्हणजे या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा। पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर थोडासाही स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा। त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला आता पुढे सांगणारच आहे। आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा आपलं अजूनही कोणी जॉईन केलं नसेल तर पटापट टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, कारण की छोट्या मोठ्या अपडेट्स असतात त्या मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतच असते। सो चला सुरुवात करूया आजच्या आपण या टॉपिकला। आपल्या थंबनेल मध्ये मी सांगितल्याप्रमाणेच दोन गोष्टी अशा आहेत ज्या एक आहे ती निवड यादीतल्या मुलांसाठी आहे आणि म्हणजे दोन गोष्टी निवड यादीतल्या मुलांसाठी आहेत आणि एक गोष्ट अशी आहे जी वेटिंग वाल्यांच्या मुलांसाठी आहे। मग ती गोष्ट नक्की कोणती आहे तर ते आपण आता जाणून घेणार आहोत। सर्वात पहिलं म्हणजे निवड यादीतील मुलांचं मेडिकल झालेलं आहे, पूर्ण सर्व मुलांचं मेडिकल झालेलं आहे, परंतु हे जे मेडिकल चालू होतं इतकं महिनाभर, त्या महिन्याभरात त्या 5 ते 5.5 हजार मुलांचं मेडिकल झालं, परंतु त्यामध्ये काही मुलांना पॉइंट्स देण्यात आलेले आहेत। मी हे वेटिंग वाल्यांसाठी पण सांगते, त्यांच्यासाठी पण ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांना, कारण की वेटिंग वाल्यांच्या मुलांना एक इन्फॉर्मेशन खूप इम्पॉर्टंट असते त्यांच्यासाठी। सो त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली पाहिजे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की मेडिकल झालेल्या सर्व मुलांमध्ये, म्हणजे सर्व नाही ऍक्च्युअली, जे आता सर्व मुलांचं मेडिकल झालं परंतु काही मुलांमध्ये पॉइंट्स काढलेले आहेत आणि त्यांना परत रिमेडिकल साठी सांगितलं आहे। सो रिमेडिकल साठी निवड यादीतील मुलांना मी सांगू इच्छिते, ज्या कोणाला पॉइंट्स दिला आहे, डोळ्याचा असू दे किंवा अजून कोणताही असू दे, बीपी वगैरे अँड ऑल, सो तुम्हाला जर पॉइंट दिला असेल तर तुम्हाला कॉल येण्यासाठी सुरुवात झालेली आहे 2 ते 3 दिवसांपासून। कोणीही मोबाईल स्विच ऑफ करू नका, सायलेंटवर ठेवू नका, कारण की गरज ही आपल्याला आहे, त्यांना नाही। ते एकदा कॉल ट्राय करतील, 2दा कॉल ट्राय करतील, परत करणार नाही, कारण की गरज त्यांना नाही आहे। शेवटी वेटिंगच्या मुलांचा प्रश्न येतोच, इथे उपस्थित राहतो। तुम्ही त्या ठिकाणी अनुपस्थित राहिलात किंवा ऍबसेंट राहिला तर तुमच्या ठिकाणी वेटिंगचा मुलगा घेतला जाणार आहे। सो कोणी कॉल सायलेंटवर ठेवू नका आणि मोबाईल तर स्विच ऑफ अजिबात करू नका। कॉल येण्यास सुरुवात झालेली आहे, तुम्हाला देखील कधीही कॉल येऊ शकतो। आणि दुसरा प्रश्न म्हणजे वेटिंग वाल्यांनी निवड यादीतील दोघांनाही सांगू इच्छिते की जे समांतर आरक्षण मध्ये जे निवड झालेली आहेत, मी दुसरी गोष्ट सांगते सर्वांना, जे समांतर आरक्षणातून निवड झालेली आहे ज्या उमेदवारांची, समांतर आरक्षण म्हणजेच काय तर मग अनाथ आहे किंवा खेळाडू आहे, प्रकल्प आहे, धरणग्रस्त आहे, अंशकालीन आहे, असे जे समांतर आरक्षणातून जे मुलं पोलीस पाल्य आहेत, असे जी उमेदवार समांतर आरक्षणातून निवडले गेले आहेत त्या सर्वांचं क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यास गेल्या 8 दिवसापासून सुरुवात झालेली आहे। हे आपल्याला कोणालाही कळणार नाही, आपल्या कोणालाही कॉल येणार नाही, मेसेज येणार नाही, हे त्यांचं ते परस्पर व्हेरिफिकेशन करतायत। क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजेच काय तर एखादं समजा प्रकल्पग्रस्ताचं एखादं सर्टिफिकेट आहे तर ते नक्की ते ओरिजिनल आहे का तर ते त्या ठिकाणी जाऊन चेक करणार, त्या ग्रामपंचायतीत किंवा त्या गावात जाऊन ते नक्की प्रकल्पग्रस्त त्यांना देण्यात आलं आहे का ह्याची शहानिशा करणार आणि नक्की ते ओरिजिनल असेल तर तो मुलगा पात्र ठरेल, अन्यथा तो अपात्र ठरून तिथे वेटिंगच्या मुलाचा प्रश्न उपस्थित राहील। वेटिंग वाल्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे, कारण की प्रकल्पग्रस्त तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रकल्पग्रस्त फ्रॉड सापडले होते भरपूर जिल्ह्यांमध्ये, पुण्यामध्ये तर भरपूर प्रकल्पग्रस्त सापडले। त्या पद्धतीने स्पोर्ट्स सुद्धा आहे, स्पोर्ट्सचं व्हेरिफिकेशन सुद्धा त्या जिल्ह्यात जाऊन व्हेरीफाय होणार आहे, पुन्हा एकदा क्रॉस व्हेरीफाय करणार आहेत, कारण की तो खेळाडू नक्की इथून खेळला आहे का आणि तुम्ही त्यांना ते प्रमाणपत्र दिलं आहे का ह्याची शहानिशा ते करत आहेत। सो मी वेटिंग वाल्यांना एक सांगू इच्छिते आणि निवडवाल्यांना सुद्धा सांगते की तुम्हाला असं वाटत असेल की क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू झालंय म्हणजे तुमच्यापर्यंत काही अपडेट्स येईल का, तर असं नाहीये, आपल्यापर्यंत कुठलीही अपडेट येणार नाहीये, त्यांचं ते परस्पर जाऊन करणार आहेत क्रॉस व्हेरिफिकेशन।
आणि त्याचा रिझल्ट त्यांच्यापर्यंतच असणार आहे. ते आपल्या सर्वांना शेवटी समजणार आहे कोण म्हणजे कोणाचे सर्टिफिकेट फ्रॉड सापडले असतील तर. आणि ही गोष्ट रेटिंगवाल्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण की जर पुण्यासारख्या ठिकाणी एवढे फ्रॉड्स म्हणजे उमेदवार सापडू शकतात, तर मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा थोडेफार क्वचित सापडण्याची शक्यता आहेच. सो तुम्ही थोडे होप्स ठेवा. वेटिंगवाल्यांना मी परत एकदा सांगते, थोडे होप्स ठेवा, कारण की म्हणतात ना, हत्ती गेला आणि शेपूट राहिला अशातली गत आहे. कारण की आता निवड यादीतले उमेदवार जे आहेत ते आता महिन्याभरातच रवाना होणार आहे ट्रेनिंगसाठी. सो त्यांच्यानंतर तुमचाच प्रश्न उपस्थित राहणार आहे. त्यामुळे थोडासा धीर धरा. आता शेवटी गडबड कोणीही करू नका. त्यांची कामं ते करतातच आहेत. राहिला प्रश्न मेडिकलचा सुद्धा, रिमेडिकलसाठी पण त्यांनी कॉल करण्यास सुरुवात केलेली आहे. रिमेडिकल झाल्यानंतर रिमेडिकलमध्ये जर परत पॉइंट त्यांना सापडला किंवा काही डाऊट आला तर तेव्हा तो उमेदवार अपात्र ठरून वेटिंगवाला उमेदवार हा वरती येणार आहे. सो अशा तऱ्हेने त्याप्रमाणेच डॉक्युमेंटमध्ये सुद्धा जर कोणी फ्रॉड डॉक्युमेंट सबमिट केले असतील किंवा कोणाचं प्रकल्पग्रस्त असू दे किंवा अन्य कोणतेही डॉक्युमेंट जर फ्रॉड पद्धतीने त्यांनी मिळवून ते भरती झाले असतील तर ते अपात्र ठरणारच आहेत आणि तिथे वेटिंगवाला उमेदवार घेतला जाणार आहे. सो थोडा धीर धरा, कारण की वेटिंग ही खुलणार आहे. मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला सांगत आली आहे वेटिंग ही खुलणार आहे. तर कशा तऱ्हेने खुलणार आहे मी तुम्हाला आधी पण सांगितले. वेटिंग खुलण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत, त्यातले हे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे आता रिमेडिकल मध्ये जर कोण अपात्र ठरलं तर तिथे वेटिंगवाला घेणार आहे आणि त्या पद्धतीनेच क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जर कोणाचे डॉक्युमेंट फ्रॉड सापडले तर त्या ठिकाणी ते लोक वेटिंगवाल्यांचे म्हणजे वेटिंगवाले मुलं घेणार आहेत. सो वेटिंग येत्या काही दिवसात खुलणार आहे. तारीख कोणीही तुम्हाला निश्चित सांगू शकत नाही. जर कोणी तुम्हाला तारीख सांगत असेल वेटिंग खुलण्याची तर ते चुकीचं सांगतात. ते फक्त त्यांच्या चॅनलचं प्रमोशन करतायत. मी थोडक्यात तुम्हाला सांगते, तुम्हाला विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, कारण की मी जे आहे ते सत्य तुमच्यापर्यंत सांगते. भले सत्य कडू आहे पण स्वीकारावं लागेल, कारण की थोड्या दिवसाने वेटिंग खुलणार आहे. आता लवकर खुलणार नाहीये आणि भरती सुद्धा आता लवकर म्हणजे या जानेवारीत तर येण्याचा संबंधच येत नाहीये. 15 फेब्रुवारी नंतर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरती पडण्याचे चान्सेस आहेत. सो वेटिंगवाल्यांना पण मी एक सांगू इच्छिते की वेटिंग खुलणार तेव्हा खुलणार आहे हे 100% आहे. पण तुम्ही त्या भरोशावर जर घरात तुमचा वेळ वाया घालवत असाल तर तुम्ही खूप चुकताय. कारण की भरपूर भरती येत आहेत. तलाठी भरती होऊन गेली, भले फ्रॉड असू दे काही असू दे होत आहेत फ्रॉड, पण वनरक्षक आहे, अजून बऱ्याच आता कारागृहाची पण भरती परवा निघालेली आहे. ते सर्व तुम्ही भरती बघत जावा, नोटिफिकेशन वाचत जा, पूर्ण PDF वाचा. जर तुम्ही त्यात एलिजिबल असाल तर फॉर्म भरत जा. फॉर्म भरल्याने किंवा ती भरती दिल्याने तुम्हाला कोणीही असं बोलणार नाही की तुम्ही पोलीस भरती देऊ नका, किंवा तुम्ही एखादी बाहेरची एक्झाम दिली आणि तुम्हाला कोण असं बोलणार नाही की तू बाबा तू वेटिंगला होतास ना, तू आता नाही येऊ शकत जर तू बाहेरची एक्झाम दिली असतं, असं तुम्हाला कोणीही बोलणार नाहीये. तुम्ही दोन्ही अटेम्प्ट करा. तुम्ही बाहेरची एक्झाम पण द्या आणि तुम्हाला कॉल आला तर तुम्हाला यावं पण लागेल. ती खूप मोठी गोष्ट आणि आनंदाची गोष्ट असेल तुमच्यासाठी. सो मला जे सांगायचे होते 2-3 मुद्दे ते तुम्हाला मी आता समजावून सांगितलेले आहेत. जर तुम्हाला समजले असतील किंवा पटले असतील तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, जेणेकरून मला तुमचा रिस्पॉन्स माझ्यापर्यंत पोहोचू दे. मी परत एकदा सांगते, कोणीही मोबाईल स्विच ऑफ ठेवू नका, सायलेंट ठेवू नका. रिमेडिकलसाठी कॉल येण्यास सुरुवात झालेली आहे. तुमचा म्हणजे त्यांना गरज नाहीये, आपल्याला गरज आहे. सो कोणीही म्हणतात ना मोबाईल स्विच ऑफ ठेवू नका. ते 1-2 वेळा ट्राय करतील, परत कॉल करणार नाहीये आणि ती संधी वेटिंगवाल्यांना जाणार आहे. सो आता कोणीही कुठल्याही प्रकारचे म्हणजे म्हणतात ना इकडे तिकडे टाइमपास करू नका. तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे आणि ग्राउंडकडे कॉन्सन्ट्रेट करा. भरतीचा फक्त फॉर्म्स येणार आहेत. भरती ही थोडी लेट होणार आहे, पण तुमच्याकडे भरपूर वेळ भेटतोय. नवीन मुलांसाठी मी स्पेशली सांगते, भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. तुम्ही स्वतःला डेव्हलप करा. जो सुवर्ण संधी तुम्हाला जी भेटली आहे इतक्या महिन्यांची, त्याचा नीट यूज करून घ्या. आणि त्या पद्धतीनेच मी वेटिंगवाल्यांना तर बोलणार नाहीये, पण जे नवीन मुलं आहेत आणि जे वेटिंगवाल्यांना तुम्ही टॉन्ट किंवा तुम्ही कोणत्याही प्रकारे जे बोलताना मेसेजमध्ये, ते खूप चुकीचं आहे. हे गैरवर्तणूक आहे. तुम्ही जर एखाद्याबद्दल वाईट विचार करत असाल ना, तर आपल्या बाबतीत सुद्धा कुठे ना कुठे वाईट हे घडतच असतं, इतकं लक्षात ठेवा. कारण की तो उमेदवार इतक्या मेहनत करून वेटिंग पर्यंत पोहोचलेला असतो
आणि तुम्ही त्याला मेसेजमध्ये असं बोलता तर ते खूप चुकीचं आहे. कारण की त्या ठिकाणी जर तुम्ही असाल आणि तुम्हाला जर असं कोणी बोललं तर कसं वाटेल हे स्वतःला इमॅजिन करा. त्यामुळे कधीच कोणाचा वाईट विचार करू नका, कधी कोणाला वाईट बोलू नका. आणि की कुठेतरी क्वचित आपल्या बाबतीत सुद्धा तसं घडत असतं आणि तो एवढा मेहनत करून त्या ठिकाणी पोहोचलेला असतो की भविष्यामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचू नाही पोहोचू कोण काही सांगू शकत नाही उद्याचं काय असतं ते. सो इतकं लक्षात ठेवा, जर वेटिंग खुलली तर नवीन मुलांना नवीन भरतीमध्ये खूप संधी आहे. त्यामुळे तुम्ही असं नका बोलू की वेटिंग नको खोलू दे, नवीन भरती येऊ दे. काही संबंध नाहीये दोन्हीचा. वेटिंग ही 2021 ची उघडणार आहे आणि नवीन भरती 2022 आणि 2023 ची होणार आहे. सो जेव्हा 2021 ची मुलं वेटिंगची मुलं जेव्हा वेटिंग उघडली आणि तिथे निवड झाली त्यांची 2021च्या भरतीत, तर ती तुमच्यासाठी खूप सुवर्ण संधी असेल. नवीन मुलांसाठी सांगते. कारण की जर वेटिंग उघडली नाही तर तो म्हणजे ती एवढी 9 ते 10 हजार पब्लिक नवीन भरतीत येणार आणि तुमची कॉम्पिटिशन तेवढीच वाढणार. आणि कॉम्पिटिशन वाढली तरी त्या भरतीत ती मुलं सिलेक्ट होणार कारण की त्यांचा अभ्यास तेवढा झालेला आहे. ते वेटिंग पर्यंत पोहोचलेत म्हणजे त्यांचा 100% अभ्यास झालेला आहे. फक्त क्वचित कुठे 1 मार्कांसाठी किंवा कोणी कोणी वयामुळे वेटिंगला राहिलेला आहे. सो कधीच कोणाला असं दुखवू नका, दुखेल असं बोलू पण नका. आपण स्वतःला त्या ठिकाणी इमॅजिन करा. मला इतकं तुम्हाला खूप दिवसापासून सांगायची इच्छा होती. फायनली आज तो दिवस आला आणि मला तुम्हाला ते सांगायला वेळ भेटला. सो परत कोणालाही काही बोलताना तिथे आपण स्वतःला इमॅजिन करावं, मला असं कोण बोललं असतं तर कसं वाटलं असतं. कारण की भरती करणं हे खायची गोष्ट नाहीये, तो एक क्रेज असतो आणि भरतीचा नाद हा सुटत नाही. तुम्हाला माहिती आहे संघर्ष हा रडवतो पण शेवटी आयुष्य हे आपलं घडवतो. सो तुम्ही पण पोलीस भरती करताय त्यामुळे वेटिंगच्या मुलांना बोलताना थोडा विचार करा. वेटिंग उघडली तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे येत्या नवीन भरतीमध्ये आणि वेटिंग ही उघडणारच आहे कारण की त्यांनी त्यांचं काम सुरू केलंय क्रॉस व्हेरिफिकेशनचं. जर पुण्यासारख्या ठिकाणी एवढे फ्रॉड सापडू शकतात प्रकल्पग्रस्त अँड ऑल, तर मुंबईसारख्या ठिकाणी थोडेफार तर नक्कीच सापडणार. सो थोडा धीर धरा. वेटिंगच्या मुलांना मी एक सांगते, थोडा धीर धरा. तुमची लढाई जिंकणार आहात तुम्ही आणि आता ती शेवटच्या म्हणजे स्टेपला आलेली आहे फायनली. तर मग तुम्ही तुमचा अभ्यास पण असाच चालू ठेवा आणि आपण असंच भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. काही असेल क्वेरीज वगैरे तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा. अजूनही टेलिग्राम चॅनल आपलं किंवा आपलं युट्यूब चॅनल कोणी जॉईन केलं नसेल तर पटापट जॉईन करून घ्या. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला पण रिकमेंड करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर नक्की मला मेसेज करत जा. छोटे मोठे अपडेट्स मी आपल्या टेलिग्रामवर टाकत असते. इंस्टाग्रामला पण आपण नवीन पेज ओपन केलेलं आहे संघर्ष 0408 म्हणून. जर अजूनही इंस्टाग्रामवर सुद्धा कोणी फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या कारण की छोटे मोठे अपडेट्स त्यांना मला सारखं कंटिन्यू व्हिडिओ बनवता येत नाही. सो मी टेलिग्रामला असू दे किंवा इन्स्टाला असू दे मी ते अपडेट्स पटापट टाकत असते आणि जेव्हा कधी वेळ भेटतो तेव्हा मी ते व्हिडिओज बनवून अपलोड करत असते. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना ऑल द बेस्ट. बाय.